साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार एका व्यासपीठावर होते. एकूण त्यांच्यातली सहजता होती आणि मोदींनी ज्या पद्धतीने त्यांना वागणूक दिली, त्यांची काळजी, त्यांना पाणी देणं, हे जे सगळं बघितलं तर तुमचं त्यावर काय मत आहे? आमचं काहीच मत नाही आहे त्याच्यावरती. काय मत असणार? मत का असू शकतं अशा गोष्टींवर, अशा घडामोडींवर? एकतर शरद पवार साहेब हे मोदींपेक्षा सिनियर आहेत. प्रधानमंत्री पदाच्या किंवा सत्तेच्या पदावर कोणी बसला म्हणजे तो ज्येष्ठ आणि श्रेष्ठ होत नाही. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार होते आणि खरं म्हणजे मला असं वाटलं की मोदी बसणार नाहीत त्यांच्या बाजूला. भटकत्या आत्म्याच्या बाजूला प्रधानमंत्री कसे काय बसतील? त्यांना कसं काय PMOने बसू दिलं? भटकते आत्मा आहे ना. तुम्ही जे म्हणताय आदर, सन्मान, मान, हा एक व्यापार आणि ढोंग असतो तेवढ्यापुरता. एखाद्या विषयी आदर, सन्मान, मान असतं. आता मोदींना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी फार आदर, सन्मान, मान आहे असं ते नेहमी भाषणात सांगतात. पण बाळासाहेब ठाकरेंची निर्मिती असलेली शिवसेना त्यांनी निर्दयपणे फोडली ना, तोडली. शरद पवारांचा कष्टातून उभा केलेला पक्ष मोदींनीच फोडला ना. तो कसला आदर, सन्मान, मान? देखल्या देवा दंडवत अशी म्हण आहे मराठीमध्ये. आम्हाला माहिती आहे ना सगळं काय असतं आणि काय नाही. मोदी यांचे उजवे हात अमित शहा महाराष्ट्रातून काय म्हणाले पवारांविषयी? काय म्हणाले की शरद पवार साहेबांचं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी योगदान काय, हा प्रश्न विचार. महाराष्ट्र लुटला, काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असं कोण म्हणाले? नरेंद्र मोदी म्हणाले. त्यातला पुतण्या त्यांच्याच व्यासपीठावरती काल त्यांच्याच पक्षामध्ये आहे लुटणाऱ्यांपैकी. आणि स्वतः काकांसाठी मोदी खुर्ची ओढत होते, बसायला पाणी देत होते. याला ढोंग म्हणतो आम्ही. ढोंग ज्याच्याविषयी खरा आदर आहे तिथे राजकारण होत नाही. कालसुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर 2-5 मिनिटासाठी का होईना एक व्यापार झाला, एक राजकारण झालं. महाराष्ट्रानं फार ते गांभीर्यानं घ्यायची गरज नाही. महाराष्ट्रानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलेलं भाषण गांभीर्यानं घ्यावं. शरद पवार आणि नरेंद्र मोदी भेटीची ओढ दोन्ही बाजूंनी आहे. कारण साहित्य संमेलन मोदींच्या हस्ते त्यांचं उद्घाटन व्हावं यासाठी पवारांनी पुढाकार घेतला आणि काल स्वतः पवार असं म्हणाले की साहित्य संमेलनाचं उद्घाटन मोदींनी केलं याचा मला आनंद आहे. प्रधानमंत्र्यांनी केलं, मोदींनी नाही. असं आहे की देशाच्या राजधानीमध्ये संमेलन झालं. काही लोकांचा अट्टहास असतो संमेलनाच्या निमित्तानं राजकारण करण्याचा, राजकीय वर्तुळात फिरण्याचा किंवा मिरवून घेण्याचा. एखादं संमेलन राजकारणाशिवाय केलं पाहिजे अशी माझी कायम भूमिका आहे. काही गरज नाही. दिल्लीमध्ये आहे म्हणजे यांची सत्ता आहे, त्यांना व्यासपीठावर बोलवावं लागतं, त्यांच्या मागे पुढे चौऱ्या ढाळाव्या लागतात. पंडित नेहरूंच्या काळामध्ये असं नव्हतं. आम्ही जे वाचलंय नेहरूंचं संमेलन 1954 साली, तेव्हा हे चित्र नव्हतं. पण गेल्या 5-10 वर्षामध्ये चित्र झालेलं आहे. संमेलन उद्या संपेल. कल की बात कल पुरानी संपून जाईल. फार तुम्ही मनावर घेऊ नका त्या गोष्टी. शेवटी व्यापाऱ्यांचं राजकारण आहे, ते व्यापाऱ्यांप्रमाणेच चालणार. मराठी भाषेत साहित्य संमेलनाला किंवा साहित्यिकांना नेहमीच अशा कार्यक्रमांसाठी राजाश्रय लागतो. तुमचं काय म्हणणं आहे? जे दक्षिणेतले साहित्यिक आहेत भूमिकांमध्ये परखड पुढे येतात. असं आहे की महाराष्ट्रावर, मराठी माणसावर किंबहुना देशावर जेव्हा जेव्हा संकट किंवा अडचणी आल्या तेव्हा गेल्या काही वर्षामध्ये कोणत्याही मराठी साहित्यिकांना आणि कलावंतांना कोणती भूमिका घेतली नाही. मग तो बेळगावचा प्रश्न असेल आमच्या मराठी बांधवांचा,
मुंबईवरील जे अतिक्रमण सुरू आहे मराठी माणसावर, तो प्रश्न असेल, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर नेले जात आहेत, तो प्रश्न असेल. भूमिका कधीच घेतल्या जात नाही. ज्या घेणं गरजेचं आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये मराठी साहित्यिकांनी काही भूमिका घेतल्या. त्यात आचार्य अत्रे आघाडीवर होते, कलावंत म्हणाल शाहीर साबळे होते, अमर शेख होते, गदी माडगुळकर होते. यांनी भूमिका घेतल्या महाराष्ट्राच्या हिताच्या. पण अलीकडे दादा कोंडके हे सरळ सरळ मराठी माणसाच्या बाजूनच काम करत होते, असे अनेक होते. पण आता गेल्या काही वर्षांमध्ये साहित्यिक आणि कलावंतांनी कोणत्याही भूमिका घेण्यातच आपलं कर्तव्य मानलेलं आहे. या उलट पश्चिम बंगाल असेल, दक्षिणेकडली राज्य असतील, तिकडले साहित्यिक आणि कलावंत ही भूमिका घेतात आणि ती भूमिका राज्याच्या आणि त्यांच्या समाजाच्या हिताची असते. मराठी भाषेला अभिजात दर्जा माझ्या कार्यकाळात मिळाला, हा एक महत्त्वपूर्ण माझ्या कार्यकाळात याचा मला अभिनंदन. तो असा आहे की त्याच्यामधला मी जो आहे, मी तो मी अत्यंत घातक आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यावर विधानसभा निवडणुकीच्या आधी महिनाभर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच दिला. पण गेली अनेक वर्ष आम्ही ही मोदींच्या काळात मागणी करतोय, पार्लमेंटला करतो आहोत, त्यांना प्रत्यक्ष भेटून केलेली आहे. पण त्यांनी ती मागणी मान्य झाली. राजकीय सोयीसाठी का होईना मराठीचा सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीला काळं बसण्यात आलं. याशिवाय चालक कोकाटे ज्यांना 2 वर्ष शिक्षा होते, एकावर मागच्या कितीतरी दिवसांपासून आम्ही आरोप प्रत्यारोप होतात. अशा वेळी देखील खरं 2 वर्ष शिक्षा होऊनही राजीनामा होत नाही. तुमच्या राहुल गांधी, सुनील केदार यांच्यावर तात्काळ कारवाई होते. 24 तासात त्यांचं निलंबन झालं. कसं बघताय? कसं आहे, सुनील केदार यांचं निलंबन झालं, राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाली गुजरातमधल्या एका न्यायालयानं. तेव्हा ताबडतोब त्यांची खासदारकी रद्द केली, त्यांचं घर दिल्लीतलं काढून घेतलं. महाराष्ट्रात सुनील केदार यांच्या बाबतीत तेच झालं. उत्तर प्रदेशच्या विधानसभेमध्ये समाजवादी पार्टीच्या काही आमदारांच्या बाबतीत हेच घडलं. पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही. विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही. आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात. सर, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. सदिच्छा भेट असली तरी राजकीय चर्चा तुम्हाला काय वाटतं, ही आणि काय 2 पक्षांमध्ये सलोखा राहावा यासाठी ही तुम्हाला असं वाटतं ही भेट काय पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटनची भेट आहे का, ज्याच्यावरती आम्ही बोलावं की नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन भेटलेत परत कुठेतरी? अशा भेटी होत असतात, त्यात काय एवढं विशेष काय आहे? एक मंत्री एका नेत्याला जाऊन भेटला, ज्यांनी एक शिवाजी पार्कला एक पॉलिटिकल कॅफे काढलेला आहे उत्तमपैकी, आणि ते आमंत्रण देतात, या माझ्या कॅफेमध्ये. त्या कॅफेची जाहिरात होते, जाणाऱ्याचाही विषयी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता. याच्या पलीकडे मी त्या भेटीकडे फार लक्ष द्यायची मला गरज नाही. म्हणजे माझ्या उदय सामंत म्हणतात सकाळी की विरोधकांनी ह्याच उदय सामंतांनी पाकिस्तानी असा शब्दप्रयोग वापरलेला पाहायला मिळाला. आम्ही त्यांना विचारलं की उद्या पाकिस्तानची माहिती, त्यावर ते म्हटले की पाकिस्तानी तर नेहमीच सकाळी उठून आमच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. आता म्हणजे पाकिस्तानी कोण म्हटले ते विरोधकांना पाकिस्तानी सरळ मग ही संविधानाच्या विरोधात त्याने केलेलं वक्तव्य. या देशातल्या नागरिकांना जर ते पाकिस्तानी म्हणत असतील तर मुंबई पाकिस्तान आहे का? मुंबई पाकिस्तान म्हणणारे लोक जर राज ठाकरेंना भेटत असतील तर राज ठाकरेंनी ते गांभीर्याने घेतलं पाहिजे. कंगना राणावतसुद्धा याच प्रकारची भाषा वापरत होती. आपल्या राजकीय विरोधकांना, टीकाकारांना पाकिस्तानी म्हणणं ही किती गंभीर गोष्ट आहे हे या देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी अत्यंत गांभीर्याने घेण्याचं हे विधान आहे. तुमच्या डोक्यात पाकिस्तान आहे, तुमच्या हृदयात पाकिस्तान आहे आणि तुमचं पाकिस्तानवर फार प्रेम दिसतंय, एकंदरीत ते दिसतंय आम्हाला. विरोधकांना पाकिस्तानी म्हणणारा हा पहिला मंत्री दिसतो या देशातला. माजी मुख्यमंत्री विरोधात सध्याचे मुख्यमंत्री हे कोल्ड वॉर पाहायला मिळते. अनेक प्रकल्पांना कुठेतरी थांबवणं किंवा त्याचा निधी थांबवणं, त्याची पुनर्चौकशी करणं हे मागच्या 2-1 महिन्यात अनेक प्रकल्प. याच्यामध्ये काय मी सुडाचं राजकारण आहे किंवा कोल्ड वॉर आहे असं म्हणत नाही. देवेंद्रजी फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते आधी गृहमंत्री होते आणि ज्या पद्धतीचे ठेकेदारी, टेंडर्स, निर्णय, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या भूमिका घेण्यात आल्या नगरविकास मंत्री म्हणून किंवा MSSRDCचे मंत्री म्हणून, त्याच्यावरती अनेकदा विरोधकांनी बोला विधानसभेत माध्यमातून. हजारो कोटी रुपयाची लूट झाली सरकारी तिजोरीची. नियमबाह्य टेंडर्स देण्यात आले महाराष्ट्रात, नियमबाह्य पूर्णपणे मनमानी करून. त्याची जर चौकशी किंवा त्याला जर स्थगिती सध्याचे मुख्यमंत्री देणार असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय असेल तर त्याच्यावरती आम्ही टिप्पणी करणं, टीका करणं योग्य नाही. देवेंद्रजी आगे बढ़ो, हम आपके साथ है. कर्नाटकात महाराष्ट्राच्या एसटीला काळं फासण्यात आलं, याशिवाय चालकांनी वाहकाला देखील काळं फासण्यात. एका बाजूला दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. माननीय शरद पवार साहेब हे मोदींच्या बाजूला बसलेले आहेत. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये उपस्थित आहेत मराठीचे शिलेदार म्हणून. आणि तालकटोरा मैदानाच्या बाहेर जिथे संमेलन सुरू आहे तिथे काल बेळगावच्या सीमा भागातील मराठी तरुणांनी आंदोलन केलेलं आहे, जो अन्याय होतो त्यांच्यावर त्यासाठी. आणि त्यानंतर लगेच आज आमच्या एसटीला काळं फासणं, आमच्या लोकांवर हल्ले करणं हे प्रकार वाढलेले आहे. ताबडतोब माननीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली या 3 लोकांनी मोदींची भेट घेऊन हा जो अत्याचार सुरू आहे तो थांबवायचा प्रयत्न करावा. नाहीतर जे काय मोदी आणि जे काय प्रेम दिसलं तुम्हाला काल महाराष्ट्राविषयी हे ढोंग आहे असं मी मानतो. चला पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय की मला हलक्यात घेऊ नका. 2022 साली हलक्यात घेतलं आणि तुमचं सरकार पलटी झालं. हा मग पुढे काय झालं? त्याच्यावरती खूप वेळा बोलून झालेलं आहे. त्यांना कोणीच हलक्यात घेत नाही, ते हलकेच आहेत. ते शिवसेने आल्यामुळे जड झाले. त्यांना वजन उद्धव ठाकरेंनी प्राप्त करून दिलं, नाहीतर ते हलकेच होते, अत्यंत हलके. त्यांच्यासारखा हलक्या विचाराचा माणूस मी राजकारणात पाहिला नाही, कळलं. आणि अशा हलक्या लोकांना शिवसेनेत आल्यामुळे वजन प्राप्त झालं. त्यांच्या फुग्यात हवा भरली गेली आणि ते उडत आहेत. फुगे खाली येतील, डोंट वरी. त्याच्यानंतर आज सुरेश धस हे मसाज गावात गेले होते, पण गावकऱ्यांचा पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे. ठीक है. जिस प्रकार से प्रधानमंत्री शरद पवार को कोशिश हो रहे हैं, वही गिलास में पानी दे रहे, पूरे रवैये को, प्रधानमंत्री रवैये को आप किस तरह से देख रहे हैं? प्रधानमंत्री एक व्यापारी है, राजनीतिक व्यापारी है. वो किसी भी बात का, छोटे छोटे बात का इवेंट करते हैं और कैमरा और फोकस अपने तरफ कैसा आ जाए ये देखते हैं. अब पवार साहब सीनियर नेता है. पवार साहब को यही मोदी जी कल तक भटकता आत्मा कहते थे. ये भटकती आत्मा है. अब ठीक है, भटकती आत्मा को पानी दिया तो क्या हो गया? हाँ, आत्मा को तृप्त करने की कोशिश की है, भटकती आत्मा है. यही कहते थे मोदी कि चाचा और भतीजे ने महाराष्ट्र लूट लिया. अब भतीजा भी उसी मंच पर था जो बीजेपी के साथ है और चाचा जी को आपने पानी पिलाया. तो सच क्या है ये मोदी जी बताएंगे.
राव सर, एक सवाल लेके